सर्वोच्च न्यायालयाच्या SC/ST उपवर्गीकरण आणि अनुसूचित जाती जमातीला क्रिमिलियर निर्णयाच्या विरोधात सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी कोपरगाव शहर व तालुका SC/ST समाजाच्या वतीने तहसील कार्यालय येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. बदलापूर येथील घटनेचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना देखील निवेदन देण्यात आले. यावर निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा देत तीव्र भावना व्यक्त करत राज्य शासनाचा देखील यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी जितेंद्र रणशूर, सागर आहेर, विजय त्रिभुवन, संतोष दळवी, नितीन शिंदे, योगेश शिंदे, शंकर घोडेराव, शंकर महाकाळे, राजेंद्र उशिरे, मधु पवार, भारत सदर, प्रदीप आहेर, विशाल आव्हाड, दत्ता दुशिंग, प्रदीप गायकवाड, शंतनू साबळे, गौतम रणशूर आदी जण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या बलात्कार करणाऱ्यांना जेव्हा जेव्हा तुम्ही शिक्षा कराल ना, फाशी नका देऊ, पण जवळ जिवंत आहे ना त्यांना आशेने लुगडे घालून हिंडवा. बस, बाकीचे काहीच नाही करू शकले पाहिजे. एवढं बोलून मी माझ्या बहुजन टायगर फोर्सच्या वतीने या उपोषणाला पाठिंबा देते. जय भीम, जय भारत, जय संविधान. आरक्षण कुठे लागू होईल? 15च्या पुढे लागू होईल, 33च्या पुढे लागू होईल. आणि SC क्रिमिनल लावता आम्ही शोषण केलं, आमची जात प्रगतीवर गेली. बाबासाहेबांनी आम्हाला शिक्षणाचा मंत्र दिला होता. तो शिक्षणाचा मंत्र आम्ही घेतला. आम्हालाच नाही, सर्वांना तो मंत्र दिला होता. कोणत्या एका जातीकरता दिला नव्हता. आम्ही एकाच फोटोला चिमटी घेतली असेल आमच्या आई बापांनी, पण आमचे मुलं शिकवले आणि मुलं शिकून त्याचा लाभ घेतला. जर SCतल्या आरक्षणाचा विचार केला, जर जागा धरल्या, समजा आरक्षणात आमचा नंबर लागला. आरक्षणात जात पाहून नंबर लागत नाही, आरक्षणात मेरिटवर नंबर लागला जातो. जर समजा चर्मकार बांधव आहे, त्याला जर 89% असेल आणि बौद्ध बांधवाला 85% असेल तर बौद्ध बांधवाचा नंबर लागत नाही, त्याला कट ऑफ लिस्ट असते, त्याला मेरिट असतं. म्हणून मी आमच्या ज्या SC बांधव आहे ते SC बांधवांना असं वाटत असेल, SC बांधवांना असं वाटत असेल आज तुम्ही जिंकले आहे. मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो, ही आपण एक सांगा. सुप्रीम कोर्ट म्हटलं एक जिन्सी नाही, आमच्यावर अन्याय झाला नाही. आमच्यावर अन्याय जास्त झाला असेल तर चर्मकार बांधवावर अस्पृश्यतेचा अन्याय कमी झाला असेल, पण निश्चित आम्ही दोन्ही गाव कुसावर राहत होतो. असं नाही चर्मकार राहत होते, आमचा मूळ आदिवासी राहत होता. आणि अशा परिस्थितीत सुप्रीम कोर्टातले ते 6 जज आहे ते बापाच्या आरक्षणावर आलेले. मी सांगतो गवई साहेबांनी निकाल पत्रात आम्हाला हरिजन म्हटलं. मी आज सांगतो, आम्हाला सर्वाधिक शब्दाचा राग असेल तर हरिजन या शब्दाचा आहे. गवई साहेब हरिजन असेल, आम्ही हरिजन नाही, आम्ही बौद्ध आहोत, आम्ही महार आहोत, आम्ही हरिजन नाही. त्यांनी निकाल पत्रात सांगितलं. गवई साहेब जज कसे झाले? त्यांचे बाप विधानसभेचे सभापती होते. मी आज इथे बोलतोय, कोणी म्हणाल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध बोलतोय. हो, मला घटनेने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची चिकित्सा करण्याचा अधिकार दिलेला आहे. जर तुम्ही चुकीचा बोलत असाल तर आम्ही निश्चित बोलणार आहे. का नाही बोलणार? 20 वर्षापूर्वी निर्णय देता वर्गीकरण करता येणार नाही आणि 20 वर्षानंतर तुम्ही निर्णय देता अपकडे लागू झालं पाहिजे. कोणती संस्था आहे? आम्ही कोणाचं शोषण केलं? पिढी जात गाव कुसाबार राहणारे आम्ही, आम्हाला जमिनी नव्हत्या, खायला धान्य नव्हतं, पाणी आमच्या बाजादारी वरतून पिलेलं आहे. ते विषयरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर आम्हाला हे सोन्याचे दिवस आले नसते. आम्ही असो, कोणी असो, मागासवर्गीय आमची संस्था होती, शिक्षण संस्था आमची आहे. जमिनी आमच्याकडे आहे का? आमच्याकडे जमिनी आहे इनामभाव वर्गाच्या. मग आम्ही कोणाचं शोषण केलं? सवर्ण समाज, पिढे जात, जमीनदार, संस्था त्यांच्याबद्दल बोलत नाही सुप्रीम कोर्ट आणि आमच्याबद्दल बोलतो. मी सुप्रीम कोर्टाला नाही आणि परत नरेंद्र मोदींना सांगतो, एकनाथ शिंदेंनी काय केलं मित्रांनो? डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.